एका गावात दीपक नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. दीपकला वडिलांचा आधार नसल्या कारणाने तो गरिबीने असहाय्य झाला होता. दीपक खूपच हडकुळा मुलगा होता, पण तो एक नेकदिल आणि हुशार मुलगाही होता. त्याची आई केळी विकत होती आणि ती खूपच प्रामाणिक आणि परिश्रमी स्त्री होती. दीपक आपल्या आईला कामात मदत करत असे. त्यांच्या शेजारी विमला नावाची स्त्री राहायची. ती हुशार आणि लोभी होती. विमला ही केळी विकत होती, पण दर जास्त लावायची, त्यामुळे तिला कधीही पैशांची कमतरता भासत नसे. विमलाचा मुलगा रोहित धनधाकट ताकदवर होता. दीपकला गावातील मुलं त्याच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन चिडवत असत. तेव्हा रोहित म्हणाला, अरे हे वाळलेलं लाकूड आपल्या सोबत काय खेळणार. जा जा, अगोदर खाऊन पिऊन शरीर बनव आणि मग इकडे ये.